मला तर सुरुवातीला वाटलेलं फक्त सफेद ससा असतो, पण दादाच्या फार्ममध्ये आल्यावरती खूप सारे रंगाचे ससे बघितले मी. तर आपण निलेश दादाला विचारूया की त्यांना ससाबद्दल काय माहिती आणि ते काय सांगतात. नक्कीच. मला वाटतं की लहानपणापासून आपण एक गोष्ट जी ऐकत आलं, ससा आणि कासवाची. त्यामध्ये आपण फ्रेममध्ये बघतो तो पांढरा ससा असतो. म्हणजे सशाबद्दल म्हणतात ससा ससा दिसतं कसा, कापूस पिंजून ठेवला कसा, कापसासारखा. पण फक्त पांढराच नाही, आपल्याकडे 6 प्रजातींचे ससे आहेत. ठीक आहे, आपण ते आता पाहूच. ठीक आहे, काळा असतो, करडा असतो, ऑरेंज असतो, ब्राऊन असतो, जंगलातला दिसणार का असतो. सो भरपूर प्रकारचे ससे असतात आणि हे सगळे पाळीव असतात. आपण जे जंगलात पाहतो ते हे आहेत, म्हणजे जंगली ससा जो सरकारचा प्राणी आहे, आणि आपल्याकडे जे आहे ते डोमेस्टिक आहेत. हे सगळे प्राणी आपण इम्पोर्ट केलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे पाळण्यासाठी एकदम परफेक्ट असे ससे आहेत. ओके. सो दादा मला आत्ताच म्हणाला की जर कोणाला बिगिनर येस, म्हणजे पेट कोणाला Yes. पाळायचं असेल तर त्यांनी पहिले ससा पाळावा. सशाला बिगिनर्स पेट म्हणतात. तुम्ही जर कुठला प्राणी पाळण्याचा विचार करत असाल तर सशापासून सुरुवात करावी असं म्हटलं जातं. सो आपण बघूया किती टाईपचे ससे आहेत. तुम्हाला पण दाखवते चला. एकाला आवडतात सशे. हा माझ्या आईला सुद्धा रील्स पाठवत बसतं नुसतं हे एकसारखे बाहेर रील्स. गेलं रे. आणि हे बाहेर एकदम- घेऊ. असं नाही काय नाही. हा ना. हा पाठव माका हे होयो माका हे होयो म्हटलं घे आता होयो तर घे आता खायचो होयो तो. माझं जरा बंद करतो दुकान. किती भारी आहे. कुठलं नाही ते आईला म्हणतो पाठवतेस ना मला रील्स. हा पाहिजे मला हा पाहिजे घे आता किती कुठला हवा तो घे. मम्मीला फोन कर. कालच जन्म कधी जन्मलो कालच. काल. ते तुला मिनी व्लॉग घ्यायचे आहेत. मग तू शूट करणार. किती सॉफ्ट आहे ते. हे ब्लाइंड असतात. हा त्याला स्किन असते पण केस नसतात. ठीक आहे, त्यामुळे काय करते पण ही ते माती- हे नाही काय करत. हा, कसला आहे स्टफ टॉय. असं झालं. घे नाही मला विचार. घे ना घे काय नाही काही नाही घे. करणार. अरे काय नाही करणार घे. तो देतो व्यवस्थित. मला हे बघ, विचार. असं- जा, घे, असं घे, करायचं घे. बा, असं. सिम्पल. चढला तर काय नाही, काय नाही करणार. आहेत ना, ते आहेत ना, घे ना. आवडणारा प्राणी नाही आपला अजिबात. टेन्शन घेऊ नकोस. नख जरी थोडंसं लागलं ना ते घाबरू नको अजिबात. एक हात खाली ठेव, एक हात डोक्यानं फिरव. हा, असं फिरव. हा. फिरव. ओके. हा, काय नाही, बघू दे जरा, बघू दे. थोडं बघणार काय आहे, कोण आहे. ठीक आहे. पाहिजे होतं ना तुला. हो का. टेडी बिअर सारखं आहे. घाबरला ऍक्च्युली. हा, पण तू घाबरलीस तो नाही. तू ऍक्च्युली मित्रच प्राणी आहे. घ्या 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 बस. घ्या. भारी एकदम व्हाईट व्हाईट. हा, अशी ऑरेंज बघितलंस ना तू, त्यातला छोटा. हा हे किती छान आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे या सुंदर गावात अबुंगू रॅबिट फार्म ही ससा पाळण्याची एक नावाजलेली संस्था आहे आणि या फार्मची स्थापना केलेली आहे निलेश नारायण गोसावी यांनी. सुसू तू एक सुसू आमचे दादा नाही म्हणाल. खायला बंटी त्याचं नाव पण ठेवलं बंटी. अरे बंटी नाही ते 3 इडियट्स आहेत बंटी. आई गं, किती छान. दुर्मिळ असतात ना लहान. खायला हल्ला तो. हॅलो. काय नाही तुला कळत आहे. पप्पी घे त्याची. झोपलंय. बघ ना कसला भारी वाटतं. सो अशा प्रकारे आम्ही निलेशाच्या दुसऱ्या फार्मवरती आलो आहोत आणि आम्ही आता फार्मला चाललो आहे. तर अबुंगू रॅबिट फार्मचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांना कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणारा पशुपालन व्यवसाय शिकवणे. ससा पालन हा भारतात अजूनही नव्याने विकसित होत असलेला उद्योग असून त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे आणि या फार्म मध्ये ससे वाढवणे, त्यांचे पालन पोषण, ब्रीडिंग आणि बाजारपेठेसाठी तयार करणे अशी सर्व प्रक्रिया केली जाते. अबुंगू रॅबिट फार्म केवळ उत्पादनापुरती मर्यादित नाहीये, तर प्रशिक्षण केंद्र म्हणूनही ओळखला जातो आणि इथे इच्छुक युवक युवतींना ससा पाळण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते.
चलो जॉईंट होतं. सो हे फूड आहे रॅबिटचं, पण एक्झॅक्टली तर काय काय असतं म्हणजे? हे काइंड ऑफ पॅलेट्स कॅटल फीड आहे. त्याच्यामध्ये मीठ इन्ग्रेडियंट आहे मका, कॉर्न कॉर्न. येस, ड्राय कॉर्न. इथे टाकलं पाहिजे. हो हो अरे टाक. बघतो तो नवीन कोण आला मला फीड करायला. आपल्यासोबत असा तेजस, तो सगळे याच्या पूर्ण फार्म सांभाळता. तर दिवस तुझं कसं जाता, म्हणजे हे पूर्ण असो कसं असता? सकाळी मेन म्हणजे त्यांना फिडिंग, ड्राय फीड. त्याच्यानंतर झाला की क्लिनिंग. हां क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. क्लिनिंग नसत तर तुम्ही इथे एवढ्या वेळ फार्ममध्ये राहू शकत नाही. हां त्यामुळे क्लिनिंग मस्ट आहे. एक वेळ तुम्ही नंतर फीड लेट करू शकतात. क्लिनिंग तुमका डे टू डे तुम्हाला करणं गरजेचं. त्याच्यानंतर झालं की आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोणती फिमेल प्रेग्नेंट आहे ती चेक करणं, त्याप्रमाणे तिका प्रिपरेशन करणं, म्हणजे हॅच बॉक्स किंवा एक आपण काही सप्लिमेंट देतो ते. त्याशिवाय संध्याकाळी नंतर ना ग्रीन फीड हे आपलं रेडी रुटीन असतं. अच्छा, थँक्यू. येस. आमच्या मग रॅबिट फार्मवर एक बिंदास असा आहे. बिंदास तो बिंदास आहे. बिंदास मुलगीसाठी बिंदास बिंदास अशी डेली ॲक्टिव्हिटीज आहे त्याला. त्याला बाहेर आवडतं, बाहेर यायला आवडतं. त्याला हे बघ, आता तो हे करतोय ना, मूत्र उडवतोय ना, ओके. त्यांचे बिहेवियर खूप क्यूट असतात. मग थोडंसं बाईट पण करतील, तुमच्या अंगावर येऊन बसतील. तुम्ही रागावलात ना तर त्यांना राग पण येतो, ओके. कोपऱ्यात जाऊन बसतात. खूप छान इंटेलिजंट प्राणी येतो. म्हणून मग अशी म्हटलं त्याला सवय आहे त्याप्रमाणे ना येस येस याची. येस. तो बघतो तो उडवतो, स्प्रेइंग करतो, बघितलं, मूत्र उडवतो, हां. युरिन उडवतो. त्याला स्प्रेइंग म्हणतात. दॅट इज अ काइंड ऑफ अफेक्शन. त्याचं तुमच्यावरती प्रेम आहे. हां पण त्यांना ज्यांच्यावरती प्रेम असतं ना त्यांच्यावरती स्प्रे करतो. कळलं? कळलं? प्राण्यांचं आहे ते. प्राण्यांचं. मी तुला घेऊनच नाही येणार next. हे next मी time घेऊन आलोय घेऊन तिला. मी घेऊन मी येणारच नाही. माझा ब्लॉग हा फॅमिली आणि फ्रेंडली असतो. अरे Guys, पण सचांचं बोलतोय. It's a kind of family thing only. Okay. It's not anything which is, you know, गोमूत्र उडवते ना आई. आई पण प्रेम famous करते, हो. फोटो काढूया आपण चल. मस्त. ती घे ना, बिंदास बिंदास मुलगी ते बिंदास कशाला घे. ऐक ना त्याला. आणि त्यांच्या औषधं वगैरे कशी काय असतात? त्यांना 2 औषधं आपण रेग्युलर देतो. ते आपले केस काढते, रिमूव्ह करते. ते ऊबसाठी ना, ऊबसाठी पण एक असतं ना. हूप पण मिळते आणि सिंगल ब्लाइंड असतात ना, हा. तर त्यांना फिडिंग व्यवस्थित व्हावं म्हणून. आताच आपण जी तुलना चालू केलं रत्नागिरीचा. ते आपण कुठे नेतात का? आता आपल्याला प्राण्यांची रिक्वायरमेंट आहे. आपण हे प्राणी आता क्रेटमध्ये भरून गुजरातला पाठवणार आहोत. शुक्रवारी आपण ट्रेनने प्राणी गुजरातला पाठवणार आहोत. तर मग अशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला कंटिन्युअस रिक्वायरमेंट आहे. दर महिन्याला ऑलमोस्ट 10,000 प्राण्यांची रिक्वायरमेंट आहे, जी आपण कधीच फुलफिल करू शकत नाही आहोत. आपण 1000 प्राणी हार्डली टच करतो दर महिन्याला. सो त्याचीच तयारी. हां एक गोरेगावात पाठवतो. ए हो गोरेगावला ऍड्रेस बदलता, ऍड्रेस बदलता, ऍड्रेस बदलता. नेस्कोच्या पुढे आपलं ओबरा आहे ना, ओबराच्या खोबरे पुढे. हा. है ना, 9, 10, 11, 12, 13. मी डिस्कस करत होतो की काही काही सुपरस्टिशन्स आहेत की काय सस्याने डोळ्यात खूप डोळ्यात बघितलं मारलं. की नर जाते, की सकाळी सशाचं तोंड बघितलं की दिवस खराब जातो. असं असलं तर मला अजून चष्मा पण नाही आहे. इव्हन आपल्याकडे सशा मागसून देवचार येतात, राक्षस येतात असं म्हटलं आता. तर आमच्याकडे 500 देवचार हवे होते आजूबाजू, ते नाही आहेत. उगाच काहीतरी अंधश्रद्धा, बाकी काय नाही. आणि नावामागचे रिझन काय? हां, नाव मी म्हटलं त्याप्रमाणे मला 2 मुलं आहेत, 2 मुलगे आहेत. मोठ्याचं नाव आहे दुर्वास आणि छोट्याचं नाव आहे अभंग. सो त्यांच्या दोघांचं नावाचे फ्युजन करून एक नाव मी बनवलं, म्हणजे गुगलवरती मला मिळालं अबुंगू. अबुंगू. हां, आणि अबुंगू हे आफ्रिकन मुलीचं नाव आहे.
आणि ह्याचा अर्थ होतो फ्रॉम द फॉरेस्ट. म्हटलं जंगलातच आपलं रॅबिट हाऊस आहे आणि त्याला जाणार आहे आणि थोडंसं वेगळं आहे, युनिक कॅची आहे, लोकांना पण वेगळं ऐकायला बरं वाटतं. असं म्हणून ना बघू. अभंगू हॅशटॅग. जरा बघता सोडू नको. त्याच्यावर काय करतं बाजूत काढ. हे पुढे बसतो मग मागे बसतो ना. होतं ना आता. हे त्यांचे कान हा थोड्या बाहेर ब्रीड सगळ्या. हा. ब्रीड कळलं. सो आता आम्ही परत नवीन फार्मवरती आलो आहोत आणि इथे बरेचसे कलर्स मला दिसत आहेत. सो दादानी आता काही नावं घेतली ब्रीडची जी त्याची पूर्णपणे माहिती आहे. कुठले कुठले ब्रीड्स आहेत दादा? आपल्याकडे 6 ब्रीड्स आहेत. ओके, सगळ्यात पहिला ब्रीड जो आहे तो आहे न्यूझीलंड व्हाईट. ओके, सो हा पांढरा ससा, पूर्णतः पांढरा ससा जो आपण म्हणतो ना कापूस पिजून ठेवला असा, तसा हा पांढरा. पण याचे डोळे लाल असतात. ओके ओके, जर तू बघतेस तर डोळे लाल आहे. ठीक आहे, सो हा लाल डोळ्यांचा ह्याला म्हणतात न्यूझीलंड व्हाईट. ठीक आहे, त्यानंतर हा आहे ब्राऊन ससा. हा आपला जंगलातला तो ससा असतो ना हेअर तयार का दिसणारा ससा आहे, पण हा जंगली नाही, हा पाळीव आहे. ह्याला ग्रे जाईंट म्हणतात. ग्रे जाईंट. हां, याचे डोळे काळे असतात. ओके, त्यानंतर तिसरी प्रजात आहे आपल्याकडे सोव्हिएत चिंचिना. शोभेची तुझा फेवरेट. त्याचं फेवरेट त्यामध्ये दाखव. हा वॉट अ ग्रे कलर. त्याला सोव्हिएत चिंचिना म्हणतात. ओके, हा असा जाईंट होतो. त्या फॉर्मवरती आपण बघितलं ना जाईंट हां. सगळ्यात असा मोठा होतो. त्याला सोव्हिएत चिंचिना म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डच. डच म्हणजे 2 रंगाचा. सो हा जो डच. दिसतोय हा जो दिसतोय ब्राऊन अँड व्हाईट, हा डच आहे. ब्लॅक अँड व्हाईट. तिने ताजं भरलं असं वाटतं बघ. हा ना मस्त. येस, सो हे डच कॅटेगरीमध्ये येतात. ओके, एक ब्लॅक जाईंट आहे डच चॉकलेट. कॅलिफोर्निया. हां, त्यानंतर ही एक इंटरेस्टिंग प्रजात आहे. कसलं बसलंय बघ ते. हा ससा असतो पांढरा. ओके, हां. फक्त ह्याचे कान, ब्राऊन असते. ह्याचे नाक बघत असेल तर नाक, ह्याचे पायाचे तळवे पॉज आणि ह्याची शेपटी ही काळी किंवा ब्राऊन असते. बाकी ससा पूर्ण पांढरा. ओके. त्याला कॅलिफोर्निया म्हणतात. ओके, आणि एक असतो ब्लॅक जायंट. ब्लॅक जायंट नावाप्रमाणेच बघा तो घेऊन आला. नावाप्रमाणेच पूर्ण काळा ससा, त्याला म्हणतात ब्लॅक जायंट. भारी. सो असे आपल्याकडे हे 6 टाईप्स असतात. युजली इंडियामध्ये जी लोक असतात ती हा. पाळायला कुठला घेतात? कुठलाही त्यांना आवडेल तो. प्रत्येकाची आवड वेगळी असते. काही जणांना प्लेन व्हाईट ब्रीड आवडतं. पाहिजे, हां व्हाईट पाहिजे. काही जणांना मिक्स पाहिजे, जे आपण बघितले डच 2 रंगांमध्ये. सो आवडेल तसं. तुला कुठला पाहिजे? मला तो आवडला ग्रे कलरचा. काय त्याचं नाव? सोव्हिएत चिंचिना. सोव्हिएत चिंचिना. तू तुझ्या पोराचं नाव ठेव. नाही. सोव्हिएत चिंचिना. नको. सोव्हिएत चिंचिना चव्हाण काय? हा चांगलं आहे. याचं नाव तेच बरं आहे. बंटी, हाँ. तुम कौन सा प्रिफर, कौन सा आवडा तुमको? ऑरेंज. ऑरेंज. हे हाँ ऑरेंज. ऑरेंज ऑरेंजला आपण ग्रे जायंटच म्हणू. ग्रे जायंट तो मस्त आहे रे. किती होतं तोड? 7 to 10 years त्याचं लाईफ आहे. पण आपण 5 वर्ष त्यांना ॲज अ ब्रीडर म्हणून वापरतो आणि 5 वर्षांत आपण चेंज करतो. हां. सो हाऊ डज इट वर्क? म्हणजे आता जर कोणाला रॅबिट फार्म हां, याविषयी काहीच माहिती नसेल, आता मला तर ह्यांनी सांगितलं फक्त की ससे बघायचे, बरोबर. बट बॅकग्राऊंड स्टोरी आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही काय सांगाल? बरोबर. तू म्हणालास ना की रॅबिट फार्म तुला करायचं आहे जर इन केस, तर आमची ना दर महिन्याला ट्रेनिंग असते. ओके, त्यावेळेस त्या दिवशी आपण माणसांना बोलवतो आणि त्यांना थिअरिटिकल आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी करायला लावतो. म्हणजे याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या आम्ही थिअरिटिकलमध्ये कव्हर करतो. ठीक आहे, त्याचं गणित काय आहे आणि प्रॅक्टिकली काम कसं करायचं आहे फार्ममध्ये. पूर्ण एका रॅबिट फार्मरचा दिवस कसा असतो, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी फार्म बंद करेपर्यंत, ते आम्ही त्यांना एक्सपिरियन्स करायला लावतो. त्याला प्राणी हाताळण्यापासून, नर आणि मादीचं बेटिंग करण्यापासून, त्यांना फिडिंग करण्यापासून, त्यांना औषधं कोणती कोणती असतात ते ॲक्च्युअल देण्यापासून, प्रेग्नेंट मादी असेल त्याची परत पिल्लं कशी चेक करायची,
माझी प्रेग्नेंट असताना आता पिल्लं घालणार तर त्यासाठी आपण हॅशबॉक्स कसा सेट करायचा, तो हॅशबॉक्स असतो ना, हां, तो हॅशबॉक्स कसा सेट करायचा तर त्या गोष्टी आम्ही शिकवतो. सो आपलं एक दिवसाचं ट्रेनिंग असतं, ते अटेंड केलं की झालं, सगळं तुला मिळतं. Okay, but being an IT engineer, we have chosen this. Why rabbit farming? बिईंग एन IT इंजिनियर आय वॉज इन US फॉर 2 years. ठीक आहे, तिथे मी रॅबिट फार्मिंग बघितलं होतं. तिथे असतानाच मी विचार केला होता की आपल्याकडे पण हा व्यवसाय होऊ शकतो, कारण की मला ना लहानपणापासून गावची ओढ आहे. आम्ही तिघं भावंडं, म्हणजे तिघांपैकी जास्त आपण पेपर शेवटी संपायचा त्याच्या दुसऱ्या दिवशीची पप्पा तिकीट काढायचं. परत पांगरड गाडी त्याच होती, आमच्या गावचं पांगरड गाव, आणि आम्ही यायचो. त्या लहानपणापासून गावाबद्दल प्रचंड ओढ होतं. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही जॉबला लागलो IT मध्ये, लोक फ्रस्ट्रेटेड आहेत, तुला माहिती असेल, म्हणजे कुठल्याही जॉब करणार. सो ते सेकंड ऑप्शन शोधत असतात, आणि ते पण कसं गावाकडे काय असेल तर शांत ठिकाणी. येस, मेंटल पीस पाहिजे आपल्याला. सो ते चालू असताना मग माझ्या डोक्यात आलं की आपण गावी जाऊन काहीतरी शेतीबद्दल करू. आणि मग शेती आम्ही करून बघितली, तर शेती नाही तेवढी चांगली झाली. मग आपण पशुपालन काहीतरी करू. सो पशुपालनामध्ये ऑब्वियस कोणते आहेत, तर डेअरी, गाई म्हशी पाळा, किंवा आपण गोटरी म्हणतो, बकऱ्या पाळा, किंवा पोल्ट्री, हे आपले हिट झालेले व्यवसाय. पण ते आता सॅच्युरेट झाले, माणसं वैतागले, त्यांना रेट मिळत नाही, काय नाही. म्हटलं आपण कोणतरी वेगळा व्यवसाय नेऊ ज्याच्यामध्ये. आता माझ्या ज्यावेळेस मी सुरू करणार होतो ना, त्यावेळेस माझ्या डोक्यात पिगरी म्हणजे वराह पालन, डुक्कर पालन. पण तो प्राणी प्रचंड मोठा होतो आणि त्याला घाण पण भरपूर असते, तर तो मी ड्रॉप केला. दुसरा होता आपला बी किपिंग, मधुमक्षिका पालन, ते पण माझ्या डोक्यात होतं, पण त्याचा पावसाळ्यात प्रॉब्लेम होता. आणि मग मला हा थर्ड ऑप्शन आठवला. US ला असताना मी रॅबिट फार्मिंग बघितलं होतं. सो मी इथे येऊन एक पुस्तक घेतलं, ते पुस्तक वाचून काढलं. ह्याचं ट्रेनिंग मिळालं मला हरियाणामध्ये एक तिकडची कंपनी आहे. तिकडे जाऊन मी प्रॉपर 3 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. मग तिकडे 2-2 तासाचं ट्रेनिंग असतं. 3 दिवस मी प्रॉपर घेतलं आणि म्हटलं हा प्राणी आपल्याकडे होऊ शकतो. म्हणून मी एक पेर आणली आपल्याकडे वाढून बघितली, छान झाली. म्हटलं आपल्याकडचं क्लायमेट, आपल्याकडचं खाणं पिणं या प्राण्याला सुटेबल आहे आणि आपण करू शकतो. तुम्ही आणले, पण त्यावेळेस मार्केट असं ॲज सच माझ्या काही डोक्यात नव्हतं. पण इथे आल्यानंतर मी चालू केल्यानंतर मग खूप आता घुसलोय मुलं त्याच्यात. ससा, आणि मला झोपेतून पण कोणी उठवलं ना ससा काय करायचं, तर मी डिटेलमध्ये सांगू शकतो. बट याला म्हणजे आता काही लोक असतात ज्यांना आवडतं आणि काही लोकांना असतं जे नेगेटिव्ह ॲस्पेक्ट बघतात. आता तुम्ही या आधी पण खूप सारे इन्फ्लुएन्सर्स तुमच्याकडे येऊन गेलेत, त्यांच्या खाली नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स होते. ऑब्व्हियसली क्रिटिसिझम तर हे असतात, आम्हालाही असतं सोशल मीडियावरती, आम्ही काही केलं तरी. सो त्या नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्सना हाऊ डू यू आन्सर इन युअर ओन टर्म्स? येस, निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स म्हणजे काय माहिती आहे का, लोकांना काय वाटतं की हा व्यवसाय जो आहे ना हा सक्सेसफुल होत नाही. कारण की काही वर्षांपूर्वी लोकांनी सस्यपालन हा व्यवसाय केला होता, पण त्यांना तो प्राणी विकता आला नाही. आणि त्याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे हा व्यवसाय, मी सांगेन सस्यपालन हा फक्त एकच व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये तुमचा हा प्राणी 3 वर्टिकल्समध्ये विकला जातो. एक तर पाळण्यासाठी, दुसरा खाण्यासाठी, आणि तिसरा लॅबोरेटरीमध्ये. सो अशा 3 वर्टिकलमध्ये विकला जाणारा दुसरा कोणताच प्राणी नाही. ठीक आहे. सो हा एक निगेटिव्ह कमेंट जो लोकांचा आहे ना की हा प्राणी विकला जात नाही. तर ज्यांच्याकडे प्राणी आहेत, ज्यांना विकता येत नाही, त्यांनी मला संपर्क साधा. 9833904902 हा माझा नंबर आहे. ह्याच्यावरती संपर्क साधा, आणि जेवढे सस्य असतील तेवढे मला महिन्याला 10,000 प्राण्यांची रिक्वायरमेंट आहे आता. सो हा एक पहिला निगेटिव्ह ॲस्पेक्ट. दुसरा ॲस्पेक्ट हा आहे की या प्राण्याला तुम्ही मारता का. ठीक आहे, एवढे कमेंट्स. येस, त्याच्यामध्ये एक असतं की हा एवढा चांगला प्राणी आहे आणि क्यूट प्राणी आहे, सो त्या ह्याला तुम्ही मारता का. कसं असतं की कुठलाही पशुपालनाचा व्यवसाय हा मांसाशिवाय अपूर्ण आहे. आणि तुम्ही एवढी पैदास करून कोणाला पाहायला देणार, एवढी माणसं पाहणार आहेत का. दुसरी गोष्ट म्हणजे हा प्राणी जो आहे ना हा हेल्थ बेनिफिट घेऊन येतो. रॅबिट मीट कम्स अंडर व्हाईट मीट कॅटेगरी, इट्स नॉट अ रेड मीट. बरोबर. त्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, त्यांना हार्ट डिझीज आहे, त्यांच्यासाठी हे बेस्ट मीट आहे. आणि आपण यांचं रेअरिंग करतोय प्रॉपरली, असं नाही की जंगलातले आणून ओरबडून खातोय. आपण यांना वाढवतोय त्याच्यासाठीच की लोकांना हा ऑप्शन, आणि लोक पण सेम मांस खाऊन कंटाळलेत, बकरा कोंबडी खाऊन कंटाळलेत, त्यांना ऑप्शन पाहिजे. आणि ह्याचं मांस हे तितकंच चविष्ट आहे आणि तितकंच हेल्थ बेनिफिट पण आहे. त्यामुळे आपण हा प्राणी मांसासाठी पण विकतो. ओके. सो जर तुम्हाला काही या रिलेटेड म्हणजे बिझनेस रिलेटेड किंवा जर तुम्हाला सेल पण करतात ते, आणि आय गेस तुम्ही मला म्हणालात की 1 मंथपर्यंत तुम्ही बेबीजना देत नाही. सो त्यांचे काही तशा गोष्टी आहेत, तर खाली मी नंबर देते. त्यांचे इंस्टाग्राम पेज पण आहे, डिस्क्रिप्शनमध्ये बघा. आणि कुडाळ ते ॲड्रेस तुम्हाला सांगतीलच डिटेलमध्ये, तर त्यांच्याशी द्या. येस, आमचं आता तुम्ही हे पाहताय आजूबाजूला हे आमचं सगळ्यात पहिलं फार्म. म्हणजे आम्ही जेव्हा श्री गणेशा केला तेव्हा फार्मने केला, त्यामुळे आमची लक्ष्मी आहे मी म्हणेन.
आणि हे फार्मच आम्हाला मोठं करायचं होतं, पण तुम्ही पाहिलं असेल की आपल्यापर्यंत येण्याची वाट किती अवघड आहे. त्यामुळे हे मोठं करणं डिफिकल्ट आहे आणि इथे ये जा करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपण आता कुडाळमध्ये भैरववाडी हे फार्म जे आहे हे कुडाळ तालुक्यातील निरुखे या गावी आहे. ठीक आहे, निरुखे गावातल्या कोलारवाडी, आमची वाडी कोलारवाडी, या वाडीमध्ये हे आमचं फार्म आहे आमच्या घराच्या बाजूला. आणि आपण आता दुसरं फार्म सुरू केलं आहे ते कुडाळमध्ये भैरववाडी इथे आहे. भैरववाडी मंदिराच्या बाजूलाच तिथे आपलं मेन सिटीमध्ये आता नवीन फार्म आहे. तेही एवढंच आहे, साईजने थोडं छोटं आहे पण प्राणी एवढेच आहेत. 100 प्राण्यांचं आपण सुरुवात केली आहे. लवकरात लवकर भेट द्या. मी तर आता ससे नाही घेऊन जाऊ शकत, कारण मी जर ससे नेले तर मला घरातून बाहेर काढतील. पण ससे बघून मला फार आनंद झाला आणि त्यांना घेऊन पण, म्हणजे मला तर प्राणी खूप आवडतात. सो थँक्यू सो मच. लकी कांबळीचा व्हिडिओ जर आला नसता तर आम्ही कदाचित बंटी कांबळीला सुचलं नसतं की गौरीला इकडे घेऊन जायचं आहे. सो तू माका थँक्यू. रील पाठवलंच नसतं ना तर सुचला नसता माका. एकसारखा रील पाठवाय आणि सांगता मला हवा आहे आता घे. नको, अरे घे ना. पप्पा हा व्हिडिओ बघत असतील तर मला पप्पा आताच सांगतील की नको म्हणून. पण या ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी निलेश दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.